नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्समध्ये मोठा दरोडा पडलाय। लॉकरमधून 222 खातेदारांचे दागिने गायब झालेले आहेत। लॉकरमधून तब्बल जे दागिने गायब झाले त्यांची किंमत तब्बल 5 कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर येते। नाशिकमध्ये आयसीआयसीआय होम फायनान्स या उच्चभ्रू लॉकरमधून 222 खातेदारांचे दागिने गायब झालेले आहे। तर गायब झालेल्या दागिन्यांची किंमत जवळपास 5 कोटींच्या घरात आहे। ही घटना सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झालेली आहे। कशा पद्धतीने हे जे चोर आहेत, हे दरोडेखोर कशा पद्धतीने ही तिजोरी साफ करताना दिसून येत आहेत। या तिजोरीमध्ये आहेत 222 खातेदारांचे दागिने, जे त्यांनी सुरक्षित राहावे यासाठी या आयसीआयसीआय फायनान्स मध्ये ठेवलेले होते, होम फायनान्स मध्ये ठेवलेले होते, पण त्या ठिकाणी सुद्धा त्यांचे दागिने सुरक्षित नाहीत असं दिसतंय। आणि हे जे 222 खातेदार आहेत त्यांची कदाचित ही आयुष्याची जमापुंजी असू शकते। तेच दागिन्यांवर या चोरांनी, या दरोडेखोरांनी हात साफ केल्याचं पाहायला मिळते। अगदी फिल्मी स्टाईलनं त्यांनी पीपी किट घालून इथं तिजोरी साफ केलेली आहे आणि त्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपल्याकडे आहे। आयसीआयसीआय बँकेने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, आयसीआयसीआय बँक नाही ऍक्च्युअली आयसीआयसीआय होम फायनान्स आहे, त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन त्यांचं ऑडिट केलेलं आहे। यापूर्वी पण ऑडिट केलेलं आहे। पोलिसांनी त्यांना लूपहोल्स त्यांच्या ध्यानात आणून दिलेले आहेत। तपास वेगवेगळ्या अँगलने चालू आहे। सुरक्षेचं ऑडिट घ्यायला पाहिजे, ते या बँकेने पण घेतलेलं आहे। जे कमी असेल ते त्यांच्या निदर्शनास आणून देऊ आम्ही, आणि अशी चोरी त्यांच्याकडे पहिल्यांदाच घडलेली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।